आयोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। आजही ठाण्यासह नवी मुंबई, रायगडमधील शाळांना सुट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह साताऱ्यातील शाळाही आज बंद। कालच्या खोळंब्यानंतर आज मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरती लोकल सुरू। मध्य रेल्वेवरती लोकल उशिराने, ट्रॅकवरून पाणी ओसरल्यामुळे मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर। शहापूर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावरती दरड कोसळली। वाशला बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या रांगा। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी, तर खडकवासल्यातून विसर्ग 40,000 क्युसेक पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता, तर एकतानगर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात। कोयना नगर परिसरात पावसाचा कहर सुरूच। कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडले, तर दरम्यान कराड चिपळूण मार्ग बंद असल्यामुळे कोकणात जाणारे 150 प्रवासी पाटणमध्ये अडकले। नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, गंगापूर धरणातून विसर्ग 1500 क्युसेक पर्यंत वाढवला जाणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत भक्ती पार्कजवळ मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 पेक्षा जास्त प्रवाशांची तब्बल 2 तासांनी सुटका। क्रेनच्या मदतीने सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी घेतला सुटकेचा श्वास। मोनोरेल अडकल्याच्या प्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केलं स्पष्ट। दरम्यान बंद पडलेली मोनोरेल पुन्हा सुरू। आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14, तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। नमस्कार, सुप्रभात। मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। मंगळवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आता पूर्वपदावरती येते। मोनोरेल्वेची सेवा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। तर मंगळवारी भक्तिनगर चेंबूर स्थानकादरम्यान मोनोरेल्वे अचानक बंद होऊन 550पेक्षा अधिक जे प्रवासी आहेत ते अडकलेले होते। मात्र रात्रभर युद्धपातळीवरती काम पूर्ण झाल्यानंतर मोनो सेवा आता पूर्वपदावरती आलेली आहे। तर दुसरीकडे 3ही मार्गांवरती लोकल ट्रेनची सेवा आता सुरू झालेली आहे। रेल्वे रुळांवरती असलेलं पाणी ओसरल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा आता सुरू झाली आहे, तर हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावते। तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा आता सुरळीत सुरू आहे। मुसळधार पावसानंतर पुण्याहून CSMT कडे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर 7 एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या असून 4 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर येते। दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आणि रायगडला हवामान खात्याचा रेड अलर्ट बघायला मिळतोय। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। तर कोकण आणि घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे। रायगडसह पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे सावध राहण्याचा इशाराही कायम आहे। तर मुंबईसह कोकण घाटमाथ्यावरती धुवाधार पाऊस कोसळतोय। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सातारा जिल्ह्याला सध्या पावसाचा ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय। खरं तर राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला मात्र अजून सुद्धा रेड अलर्ट आहे। रायगडला सुद्धा हवामान खात्याचा रेड अलर्ट बघायला मिळतोय।
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सध्या ऑरेंज अलर्ट आहे. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव सध्या अधिकची माहिती देतात, त्यांच्याकडे जाऊया. स्नेहा, आपण बघतोय खरं तर मागचे 3 दिवस पाऊस सतत सुरू आहे आणि अजून सुद्धा मुंबईला रेड अलर्टच बघायला मिळतोय. अगदी खरं आहे. आपण पाहिलं तर मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने मागचे 3 दिवस प्रचंड पाऊस मुंबईत कोसळत होता. ठिकठिकाणी पाणी देखील शिरलेलं होतं. आत्ता मी किंग सर्कल या परिसरामध्ये आहे. याच परिसरामध्ये सोमवार आणि मंगळवारचा संपूर्ण दिवस या परिसरामध्ये पाणी भरलेलं होतं. गुडघ्या इतकं पाणी या परिसरामध्ये भरलेलं होतं आणि याच पाण्यातून वाट काढत वाहन चालक किंवा पादचारी लोक जात होते. प्रचंड गाड्या या पाण्यातून जात असताना बंद पडत होत्या. गाड्यांच्या मशीनमध्ये सायलेन्सरमध्ये पाणी शिरत असल्याने या गाड्या बंद पडत होत्या. परंतु आत्ता जर पाहिलं तर वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे. याच भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी देखील होत होती आणि त्यामुळेच लोकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता. कामावर जाणारे जे कर्मचारी होते त्यांना देखील ऑफिसला पोहोचण्यासाठी विलंब होत होता आणि त्यामुळेच मुंबईकर मात्र त्रस्त झालेले होते. आजच्या दिवशी आपण जर पाहिलं तर रात्री देखील पाऊस नव्हता. रात्री देखील पावसाने थोडी विश्रांती घेतलेली होती आणि आत्ता देखील जर पाहिलं मुंबईच्या काही भागामध्ये रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळेच आपण जर पाहिलं तर रस्ते वाहतूक ही सुरळीत झालेली आपल्याला सध्या पाहायला मिळते. अगदी स्नेहा, खरं आहे, रस्ते वाहतूक आता सुरळीत झालेली आहे. मात्र कालच्या आणि परवाच्या तुलनेने आजची परिस्थिती कशी दिसते? आपण जर पाहिलं तर सोमवारी प्रचंड वाहतूक होती, कारण लोकांना कल्पना नव्हती की पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे त्यांचे हाल होणार आहेत आणि शाळा देखील सुरू होत्या. त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड वाहतूक दिसत होती. परंतु जर कालचा दिवस पाहिला आपण मंगळवारच्या दिवशी, तेव्हा वाहतूक अगदी सुरळीत होती. परंतु आजच्या दिवशी ही वाहतूक जशी नेहमी असते तशीच वर्दळीची थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सुमारास देखील आपल्याला थोडीशी वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळते. अगदी, त्यामुळे काही अंशी मुंबईकरांना दिलासा बघायला मिळतोय. धन्यवाद स्नेहा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वसई विरारसह पालघरमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सातारा सांगलीतील शाळांना सुद्धा आज सुट्टी आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. इकडे नवी मुंबई, पनवेल, मनपा क्षेत्रातील शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यात सुद्धा पावसाच्या कारणामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर आपण बघतो राज्यभरात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सातारा, सांगली या ठिकाणी सुद्धा शाळा बंद असतील. दरम्यान नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी सुद्धा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इकडे कोकणात सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सुद्धा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर इकडे वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार आणि पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते. कृष्णा नदीची पातळी 34 फुटांवरती पोहोचलेली आहे. तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे. सांगली शहरातील 19 कुटुंबांना सध्या स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. दरम्यान कृष्णा नदीकाठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी. सांगलीच्या कृष्णा नदीजवळ पाण्याची पातळी झपाट्याने वाढवत आहे. सध्या सांगलीतली जी कृष्णा नदी आयुर्पुराजवळ पाण्याची पातळी आहे ती 34 फुटापर्यंत पोहोचलेली आहे. इशारा पातळी ही 40 फूट असली तर धोका पातळी 45 फूट आहे. कालच जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे कोयना आणि वारणा धरणाच्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ही पाणी पातळी वाढ होऊन साधारणतः संध्याकाळपर्यंत 40 फुटापर्यंत जाईल असं प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. त्याच पद्धतीने नदीकाठचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा सावधानतेचा इशारा दिला आहे. एकूणच बघितलं तर कोयना धरणातून 95,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तर चांदोली धरणातून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आहे. गेल्या 2-3 दिवसापासून हे सांगली जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. पण थोड्या बहुत आज सकाळी उघडीप मिळाली आहे. परंतु ही कृष्णा नदी जी आपण पाहू शकतो कृष्णा तीर आहोत तर हे पात्राबाहेर पडलेलं आहे आणि नदीकाठची जी काही सखल भाग आहे त्या ठिकाणी नदी ही पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील सोरेशी प्लॉटमधील साधारणतः 19 कुटुंबातील जवळपास 127 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. काही नागरिक हे आपल्या नातेवाईक मित्रांकडे गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास तयार असून जिल्ह्यामध्ये 1 जूनपासूनच एक NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे. आणि त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं नदीकडचे जे गावं आहेत शाळा आहेत साधारणतः पलूस, मिरज आणि
अशा 4 तालुक्यातून सुट्टी देण्यात आली आहे की कोणतीही संभाव्य पूर परिस्थिती निर्माण हो झाली तर लोकांना स्थलांतरित व्हावं यासाठी शाळा ॲक्वायर करण्यात आल्या आहेत आणि त्या पद्धतीने जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत सज्ज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. तर खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आणि यामुळे पुणे परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. पुण्यातील एकता नगर परिसरातील सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक वेगाने सध्या विसर्ग केला जातोय. 2 दृश्य आपल्या समोर येत आहेत. काल रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झालेली होती आणि एकीकडे आज सकाळची आपण दृश्य बघतोय. पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर मावळमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे. जोरदार पावसानंतर पवना धरण 100% भरलेलं आहे. पवना नदीला विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिरात 20 ते 25 फुटांपर्यंत पाणी शिरलं आहे. मोरया गोसावी मंदिराची आपण दृश्य बघतो. यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळते. पवना धरणातून एकीकडे विसर्ग सुरू आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. आणि पुढची बातमी आपण कोल्हापूरमधून बघतो. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने आता इशारा पातळी गाठलेली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे काहीसा दिलासा आहे. मात्र राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे हे बंद झालेत. पण पंचगंगेची वाटचाल सध्या धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे आणि 85 बंधारे अजून सुद्धा पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आणि कोकणाकडे जाणारे मार्ग अजून सुद्धा बंदच आहे. तर दुसरीकडे आलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक विसर्ग सुरू केल्यामुळे काही अंशी कोल्हापूरकरांना दिलासा बघायला मिळतोय. पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे. यामध्ये 85 बंधारे अजून सुद्धा पाण्याखाली आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोकणाकडे जाणारे मार्ग अजून सुद्धा बंद आहेत. त्यामुळे पंचगंगेने आता इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान कोकणाकडे जाणारे महत्त्वाचे जे मार्ग आहेत ते सुद्धा त्यामुळे बंद आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना आता सुट्टी जाहीर केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि मागील 24 तासात 111 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. काल मध्यरात्री भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर कुडाळ तालुक्यातील 10 घरांमधील 36 नागरिकांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची काळजी घेतली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आपण चांगलाच वाढलेला बघतोय. त्यामुळे एनडीआरएफचं पथक सुद्धा तिकडे दाखल झालेलं आहे आणि जवळपास 10 घरांमधील 36 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. प्रसाद आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रसाद, आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे. एनडीआरएफचं पथक सुद्धा दाखल झालेलं आहे. काय अधिकचा तपशील आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस कोसळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत त्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. धोक्याची पातळी ही त्यांनी ओलांडलेली आहे. त्यापैकी जी भंगसाळ नदी आहे आणि त्या नदीपात्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या त्या ठिकाणी असलेल्या आंबेडकर नगर रेल्वे स्टेशन परिसरातील जी नागरिक आहेत आणि यासह पावशी गाव जो आहे तो या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेला आणि यातील जी 10 घरं आहेत त्यातील 36 नागरिकांना काल उशिरा रात्री घरात पाणी घुसल्यामुळे सुरक्षित स्थळी जे आहे एनडीआरएफ पथकासह तहसीलदार यांनी सुरक्षित स्थळी हलवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.